आज आईंनी बनवले साबुदाणा बटाट्याचे पापड। एकदम कुरकुरीत होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। आणि हे तुम्ही लाल तिखटचे बनवू शकता आणि हिरव्या मिरचीच्या वाटणाचे सुद्धा बनवू शकतात। इथे आम्ही लाल तिखटाचे बनवलेले आहे। तर ते बघा मस्तपैकी आजच सकाळी केले आणि संध्याकाळी असं तळून बघितला। अजून ते पूर्ण वाळलेले नाहीत तरी सुद्धा म्हटलं बघूयात कसं झालेलं आहे। ट्रस्ट मी इतका कुरकुरीत आणि इतका चविष्ट झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला जर बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात कडक नाही आहे, एकदम कुरकुरीत आहे। हे बघा, तुम्ही व्हिडिओ बघत आहात पण चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कॉमेंट्स करत नाही। म्हणजे थोडंसं सपोर्ट करत जा, म्हणजे मग मोटिवेशन मिळेल। तर कोणताही कंटेंट क्रिएटर असेल त्याचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर इकडे काय केलेलं आहे, आधीची क्लिप मिस झाली। 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, कुकरला 5-6 शिट्ट्या करून शिजवून घेतले, साल काढली आणि जे पुरण यंत्र असतं म्हणजे पुरणाची जाळी असते त्याने आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे। याचा फायदा काय होईल माहिती आहे का, लम्स राहणार नाही पापडमध्ये आणि इव्हन बटाटा आपला कुस्करला जाईल। आता आम्ही 2 बटाटे होते, 2-3 ते आम्ही किसणीच्या मदतीने सुद्धा किसून बघितले पण त्यामध्ये लम्स राहतात, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलंच। म्हणून कंपल्सरी ते पुरणाची जाळी असते त्यानेच करा। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट। तुम्हाला हवं तर तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये पेस्ट करून टाकू शकतात। चवीनुसार टाकलेलं आहे मीठ। आणि जर तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर भाजलेल्या जिऱ्याची पूड करून टाका, अख्खं जिरं नका टाकून, नाहीतर मग तिथं कीड लागायची शक्यता असते। आणि इथे घेतलेला आहे 1/2 किलो साबुदाणा। साबुदाणा फडक्यावर पुसून घ्यायचा आणि त्यानंतर कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे 5 ते 7 मिनिट। तो हलका होईल, असा दुधाळ होईल आणि भाजला जाईल। दाताखाली चावला तर चावला जायला पाहिजे इतपत करायचं आहे। आणि हा साबुदाण्याचं पीठ जे आहे हे बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अगदीच पीठ मिक्स नाही होते, खूप कोरडं वाटते, तर अशा वेळेस पाण्याचा थोडासा सबका मारत जायचा आहे। म्हणजे मग एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे, जशी कणिक आपण मळतो त्याच पद्धतीने। आता ही रेसिपी मी आईंकडे पहिल्यांदा बघितली, कारण मी इथे नसते। मग आता ह्यावेळेस आई उन्हाळ्याचे पदार्थ करतायत, म्हटलं चला रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करूयात। आणि हे पापड खायला एकदम कुरकुरीत लागतात, चवीला एकदम छान लागतात, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया। हे बघा, आम्ही जे किसणीने बटाटे किसले ते अशा प्रकारे दिसत आहेत। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे पुरणाचे आम्ही जे पुरण चाळणीने चाळून घेतले होते ते एकदम परफेक्ट झालेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत, हरकत नाही। त्यानंतर अर्धा गोळा घेतलेला आहे, कढईमध्ये पाणी घेतलं आणि त्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यावर आम्ही वाफवून घेणार आहोत 10 मिनिटसाठी। आता हे वाफवल्यामुळे काय होईल, जो साबुदाणा आहे तो शिजला जाईल आणि जेव्हा तुमचे पापड वाळतात तेव्हा ते कडक होणार नाही शिजवलं तर पापड खूप कडक होतात आणि ते खावेसे सुद्धा वाटत नाही। तळल्यावर पापड खूप कडक होतात आणि लाटले सुद्धा जात नाही जर शिजवलं नाही तर। त्यानंतर 10 मिनिट नंतर हे खूप गरम असतं, चिकट असतं साबुदाण्यामुळे हे पीठ, म्हणून अशा प्रकारे स्वच्छ धुतलेला एक रुमाल घ्यायचा आहे, ओला करायचा आणि त्याने आम्ही पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे हातसुद्धा खराब होणार नाहीत। आणि लाट्या करताना तेल लावायचं हाताला आणि बस जे पुरी यंत्र असतं त्याच्याने आपल्याला पापड करून घ्यायचे आहेत। इथे मी अजून एक टिप देईल की पापड एकदम छोटे छोटे करा, लाटी छोटी घ्या, म्हणजे पापड छोटे होतील। म्हणजे होईल काय, तो पापड जेव्हा तेलात टाकतो तर खूप फुलतो, मग छोटे छोटे केले तर ते खायलासुद्धा जसं डिस्को पापड असतो तसे खायलासुद्धा छान लागतात। तर आता इथं आईंना म्हटलं की व्हिडिओसाठी त्यांनी पहिला शूट केला आणि आता मी करत आहे। त्यांना म्हटलं तुम्ही लाट्या करून द्या, मी लाटते, म्हणजे मी प्रेस करते आणि वाळत टाकते, मदत होते। आणि जेव्हा दोघं मिळून कामं करतो तेव्हा कामं थोडी झटपट होतात, नाहीतर एकाने करायचं ठरवलं तर खूप वेळ जातो आणि पीठसुद्धा गार होतं। तर अशा पद्धतीने पापड करून झालेले आहेत। आता आमच्या इथं काही गच्चीवर टाकायला सोय नाही, म्हणून मग घरात जसं ऊन येतं तसं टाकलेले आहे। भरपूर ऊन असेल तर संध्याकाळपर्यंत आरामात हे पापड वाळतात। आणि डब्यात जेव्हा तुम्ही पापड स्टोअर करतात तेव्हा आपण जे तेल लावलेलं असतं ना ते हलकं हलकं पुसून मग डब्यात भरून ठेवायचे, म्हणजे मग वास येत नाही, पापड खराब होत नाही। तर तुमच्या घरात पण अशी लुडबुड चालते का, मुलांची मदत करतात का ते कमेंट करून नक्की सांगा। इतका उत्साह असतो लहान मुलांना का मला करू दे, मला करू दे। त्यानंतर इथे मी काय करत आहे, जसं ऊन येत आहे तसं तसं पापड थोडे थोडे हलवत आहे। आणि संध्याकाळी थोडेसे ओलेच आहे अजून, तरीसुद्धा तळून बघूयात म्हटलं, एक्साइटमेंट असतेच ना की आपण काय केलं, त्याची चव कशी झालेली आहे, आपण जे केलं ते असे मस्त झालेले आहेत का। आणि हे झाले, तळून बघितले,
खाऊन बघितले, कुरकुरीत आहे, चवीला एकदम छान आहे. त्यानंतरच रेसिपीचा व्हिडिओ अपलोड होतो, कारण जे मला आवडतं जे छान आहे चवीला त्याचे रेसिपीचे व्हिडिओ चॅनलवर येतात. तेव्हा तुम्ही पण नक्की करून बघा हे पापड आणि कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसे बनवता हेही कमेंट करून सांगा. तर चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.